तर कसं आहे पब्लिक सर्वांना ना जय श्रीराम. मी आहे ब्लॉगर सूरज. आपल्याला ना सगळ्यात आधी फॉलो करून घ्या. तर आज मी चाललो होतो आपल्या मित्रपरिवाराला आणण्यासाठी बरं का. त्याचा रस्ता मी रस्त्यात खड्डा रस्ता तेच करत नव्हतो. मग काही कसं तरी करून ना मित्रपरिवाराला घेतला बरं का गाडीवर. तो म्हणला राम राम पाहू ना. मग आता म्हणलं चला निघूया. तर आम्ही ना 2 गाड्या घेतल्या तर का याच्यावर 3 आणि त्याच्यावर 3 घेतली होती. ही बाकीची मंडळी जरा पुढं होती म्हणून बरं का. निसर्गरम्य वातावरण पाहते ना मनाला खूप आनंद भेटत होता. आणि भारत माता की जय बोलून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती. तर आज आम्ही ना आलो होतो ओझर या ठिकाणी. तसे विषय आपल्याला गंभीर करायचा होता बरं का. तर मस्तपैकी ओझरच्या प्रवेशद्वारामधून एंट्री टाकली आतमध्ये जाऊन ना पार्किंगमध्ये मस्तपैकी गाड्या पार्किंग केल्या. आणि इकडं आपल्या मंदिराची थोडी चर्चा चालली होती बरं का. आता म्हणलं त्यांची चर्चा होऊ द्या मग आपण बघू काय करायचं पुढं. तर त्यांची चर्चा वगैरे आटपली आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे पाय. तर जाताना ना खूप सारे अशी दुकानं लागतात. सर्व प्रकारची दुकाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही येऊन पाहू शकता. तर हे विघ्नार्थाचं मंदिर आहे बरं का. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आलं की डायरेक्ट मन प्रसन्न होते. मग आम्ही कुठली वाटणं बघताय ना डायरेक्ट मंदिरात जायला सुरुवात केली बरं का. सगळ्यात आधी ना इथून गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग गेलो मंदिराच्या आतमध्ये. तर आतमध्ये जाऊन ना हे मंदिर असं काहीतरी होतं बरं का. आता विषय असा आहे डायरेक्ट मंदिरात जाता येत नव्हतं आम्हाला. मग आम्हाला आहे ना बाई डायरेक्ट लाईनीमधून मंदिरात जायचं होतं. मग काय आम्ही डायरेक्ट ना लाईनीच्या याला घुसलो आणि निघालो. आपली बाकीची गँग आहे ना पुढे गेलेली होती. तर बाकीची गँग आपली पुढे गेली होती. म्हणलं आता पब्लिकला थोडं वर मंदिर दाखव कसं काय म्हणजे. तुम्ही ना एकदा या अष्टविनायकातलं एक मंदिर आहे. तर मग आम्ही लाईनीला उभं राहिलो बरं का. असं वाटत होतं बाई कधी आतमध्ये जाऊ, कारण की पुढं गर्दी होती बरीचशी. तर आता आमची सध्या एवढी गँग आहे ना लाईनीमध्ये उभी होती. तर आतमध्ये गेलो मस्तपैकी दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे घेतलं, डोकं वगैरे टेकून आहे ना देवाकडे मागितलं बाई आपले 10K लवकरच कंप्लीट होऊ दे. तर मग आतमध्ये जाऊन आहे ना आपल्याला फोटोला व्हिडिओला परवानगी नव्हती बरं का. तर कसं तरी आपण ब्लॉगर म्हणल्यावर काढून ना डायरेक्ट बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन. आता इथे ना पोरं सिक्का चिटकवत होते बरं का. ते सिक्का इथे चिटकला ना की इच्छा पूर्ण होतात असं बोलतात. आपल्याकडे ना फार बळबळ सिक्का चिटकला होता. त्यांनी चिटकावला नाही बरं का, पण तो ठेवला. तर जाऊ द्या म्हणलं. आपण पण प्रयत्न केला होता पण आपल्याला काही यश नाही आलं. तर मग जाऊ द्या म्हणलं, आपलं नशीबच भांगार आहे. तर नशीब भांगार असल्यामुळे आपण पण काही करू नाही शकत. त्यामुळे मग इथून निघा म्हणलं, आपलं काही इथं काम नाही. तर इथं बाहेर आलो ना तर मंदिराच्या मागल्या साईडला ना इथं अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे बरं का. अतिशय सुंदर अशी रचना वगैरे केली. इतकं सुंदर आजपर्यंत मी कुठं पाहिलं नव्हतं. तर मस्तपैकी तिथं जरा फिरलो आणि निघालो आपण गाडीवर घरी. तर आपल्याला ना पुढल्या ब्लॉगमध्ये भेटण्यासाठी फॉलो करून घ्या.